मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये. आणि मी पहिले कंटिन्यू ब्लॉग टाकत होते आणि आता मी बंद केलं होतं एकदमच आणि आता डबल स्टार्ट केलं. तर त्याचं कारण म्हणजे माझ्या फोनमध्ये जे स्टोरेज नव्हतं आणि काल मी रिसेट फोन केला आणि मी पॅन कार्ड काढायला गेले तर त्याचा SMS आला होता. पॅन कार्डचा जे नंबर असते ना ते आला होता, तर ते पण माझ्या डिलीट झालं. कारण की आज मला SBI बँकमध्ये अकाउंट काढायचं होतं आणि माझं पॅन कार्ड नव्हतं. पॅन कार्डचा नंबरच नाही माझ्याकडे. आता माझं SBIचं अकाउंट निघते की नाही हे पण मला माहिती नाही. तर बघूया, तुम्हाला सांगतेच मी ब्लॉग मध्ये की माझं अकाउंट निघलं की नाही आणि प्रोसेस बी सांगते. जर तुम्हाला माहित नसेल तर अकाउंट कसं खोलायचं काय नाही तर ते पण सांगते. तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि भेटूया थोड्याच वेळानंतर. आता मी निघले, अकाउंट काढायला निघले आणि तिथून डायरेक्ट मी कॉलेजला जाणार आहे आणि मला टिफिन भरायचा आहे. सो भेटूया नंतर. फायनली आय एम रेडी नाव टू गो कॉलेज और बँक. पप्पा येणार आहेत, पप्पाची वाट बघायला मी आणि नंतर जायचे बँक अकाउंट खोलायला. आम्ही डबा वगैरे भरून ठेवला बँक मध्ये. सो भाई मेरा लुक देखो, चिकनी 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 कमाल ऐकते ना हळा. मी सांगतो ब्लॉगिंग करताना तुम्ही कॅमेरा कसा पकडायचा हे समजा. असं पकडायचं कॅमेरा. आता तुम्हाला बॅक साईड दाखवायची. समजा हे बॅक साईड आहे, बॅक साईड दाखवायची तर असे दाखवायची. आणि जर फ्रंट साईड दाखवायची सिंपली असं घालायचं. असं बघतात कॅमेरा. तुम्ही पण शिका ब्लॉगिंग आता आहे. ओके, पप्पा आले की लगेच जायचे बघा. पण काही जे गडबड झाली, जे पॅन कार्ड जे SMS आला होता मला. पॅन कार्ड काढलं मी 3-4 दिवस, 26 तारखेला काढलं, आज 30 तारखेला. जे SMS आला होता ना काल, रिसेट केला फोन, त्याच्यामध्ये माझा SMS डिलीट झाला. मी ना स्क्रीनशॉट काढली काहीच नाही, तर ते SMS येतच नाही बघा. माझं पॅन कार्ड डबल काढायला लागतं वाटायला मला. माझं ऍडमिशन राहिलं कॉलेजचं. तर गाईज आता पाऊस पडायला आणि आमचं प्रॅक्टिकल होतं चालू. आमचं करायचं होतं गाईज थोडं. तर प्रॅक्टिकलचा आता टाइम झाला आणि मला लेट झाला आज कॉलेजला यायला. आता ब्रेकच होती 12:30ला आणि पाऊस पडायला रिमझिम मस्त. सो भेटूया कॉलेजमध्ये मैत्रिणीसोबत. गाईज माझ्या मैत्रिणीचं प्रॅक्टिस करायला तुम्हाला दाखवायला आपण शूट करते. ओके, मला जाऊ देत की नाही मला माहित नाही, बघत. मॅडम आहे काय आम्ही काय जेवण करायला मम्मी आठवलं म्हणले मला घ्यायचं ना ब्लॉग मध्ये घे. केलं जाऊन घ्या. वाव, मी काय आणलं बघ. काय काढते काढ घे का. तुला काही बी माहित राहते. काढ घे, काढ घे बरं. भाकर पिठलं कशी करायची गाईड कशी करायची शिका. चला आधी कसं काय इंस्टा पण केली म्हणा. दम श्रेयाचं इंस्टा डिलीट केलं. संजय लाव की बट्टा. लाव गेला का, लाव गेला का हे ग. वाव, किती छान आहेस तू. पॅन्ट वर का अगं असं पडणं आयुष्यमान बाबा. पाया पडून तसं बसच आहे खाली 2 मिनिटं. पॅन्ट वर कर म्हणलं होतं का माय. पॅन्ट कसं काय जातेस का. आम्ही गेले होते आता बोटॅनिकल गार्डन मध्ये. इथलं ब्लॉग मध्ये घ्यायचे दाखव ना नको. नाही नाही घ्यायची का विचार राहिले म्हणजे आलंच तर असं खाली बी आली आहे बघा. त्याच्यावर आम्ही PhD करणार.
श्रीनिवास पिंजरेकर. श्रीनिवास. काय आता ब्रेक झाला आणि शिळ्याला ना काय काय खावाटायले काय काय खावाटायले शिळ्या शिरा, शिरा खावाटायला पोळी, चहा, उपमा, पेपर. किती वाजले आता बघा लेक्चर बंक मारलं. बस तेच काही फीस भरली की नाही. मी ना फीस भरली नाही म्हणजे आपल्याला ऍडमिशन हो सर काय काय नाही माहिती. त्या कॉलेजमध्ये मी काही दिवसाची मेहमान आहे गाईज. श्रेया मी खरं म्हणायलो कॉलेजमध्ये काही दिवसाची मेहमान आहे. कळली का सांगते. नमस्कार चौक. शर्ट खाय. नाचत तुला माहिती आहे ना. एक नाचत चल बेटा आपण नाच घेऊच म्हणालो. सृष्टीची वही कशी आहे काय झालं आम्ही नोट्स लिहिलं दाखवत तुम्हाला. अगं आपली वही असं आहे ना होऊ शकत नाही. चल मायक्रोस्कोपचे टाईप सांग. ए सृष्टी मायक्रोस्कोपचे टाईप सांग. किती आहेत आणि कोणते लाईट मध्ये नवीन प्रकार येतात. काय झालं पहिले चार सांगितले. चार सांगू काय ती पासून एक काहीतरी सिंपल कंपाऊंड सिंपल असते होते. कंपाऊंड मध्ये डिफरंट टाईप्स ऑफ लेन्स यूज होतात. व्हेरी गुड व्हेरी गुड. अभ्यासात झालेला आहे. एटीकेटी लागणारे आता पूर्ण टॉपर करणार आहे. ऑल क्लिअर झाले गाईज. एक पण बॅक लागलेला नाहीये सेकंड सेमिस्टर मध्ये. रिझल्ट पाहू शकता तुम्ही. काय तू गाईज काय तू गाईज म्हणाल तिथे तो म्हणायला पिझ्झा पिझ्झा काय लागणार तू. पकड ना पाय पकड की मार देते लई करतो मार. वा सृष्टी वा शोभायले तुला वा. एक 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 कचऱ्याचा डबा टाकेल. ABCD सातारा. जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही सेकंड इयरला तिथं आणि सर म्हणाले की फर्स्ट इयरवाल्याला वेलकम पार्टी द्या.